नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघत आहोत जो बँक ऑफ महाराष्ट्राचा पेपर झाला त्याच्यावर मधले जे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत तर त्याचं डिस्कशन. तर या डिस्कशन मध्ये खूप मोठा व्हिडिओ होऊ नये यासाठी दुसरा व्हिडिओ बनवण्यात येतोय. आतापर्यंत आपण 26 असे क्वेश्चन्स बघितलेले आहेत. आता आपण बघूयात क्वेश्चन नंबर 27. विच ऑफ द फॉलोइंग इज अ न्यूट्रल फर्टिलायझर. तर याचा आन्सर काय आहे? जे आहे कॅल्शियम अमोनियम नायट्रेट जे आहे तर कॅन याचा आन्सर आहे कॅन. बाकीचे जे आहेत तर त्यांचा जे आहे नायट्रोजनचं प्रमाण तर बाकीच्या युरियामध्ये पण जास्त आहे 46% सिंगल सुपर फॉस्फेट. रेस्ट ऑफ द फोर म्हणजे कसं आहे जास्त आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण की क्वेश्चन नंबर 28. इफ द सीड पॅकेट कंटेन ब्लू कलर, if the seed packet contain or having blue color, then certificate comes under which class of seed. क्लास ऑफ सीड वेगवेगळे बघितले आपण की सुरुवातीला कोणतं असतं न्यूक्लिअर सीड, त्याच्यानंतर ब्रीडर सीड जे आहे त्याच्या म्हणजे हे जे आहे चेन तर म्हणजे कोण कशाची प्रोजनी आहे असा एक क्वेश्चन याच्यामध्ये फॉर्म होतो. तर ते एक लक्षात ठेवायचं. सर्टिफाईड सीड जे आहे तर त्याच्यासाठी ब्लू कलर. मग बाकीचे जे रेस्ट ऑफ द आहेत तर त्यांच्यासाठी कोणता कलर? तर फाउंडेशन सीड साठी इट इज अ व्हाईट कलर टॅग. देन ब्रीडर सीड साठी इट इज अ गोल्डन येलो and no, the registered one has color the purple color. ओके. न्यूक्लियस सीड हॅव्हिंग द प्युरिटी किती असते ते एक विचारलं जातं. 100% असते याच्यामध्ये न्यूक्लियस सीड मध्ये प्युरिटी. देन नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 29. विच टाइप ऑफ सिल्कवॉर्म इज नोन एज अ गोल्डन ट्रेजर ऑफ आसाम. तर याच्यामध्ये ऑप्शन काय काय होते? ऑप्शन होते मलबेरी सिल्कवॉर्म, टसार सिल्कवॉर्म, मुगा सिल्कवॉर्म आणि एरी सिल्कवॉर्म. आन्सर आहे मुगा सिल्कवॉर्म. मुगा सिल्कवॉर्मलाच काय म्हणतात? गोल्डन ट्रेजर ऑफ आसाम. म्हणजे त्या एंडिमिक आहे मुगा सिल्कवॉर्म आसामसाठी, आसाम एरियामध्ये. आणि गोल्डन कलरचं सिल्क आहे आणि म्हणजे बाकीचे पण त्याचे उपयोग आहेत. ओके. देन नेक्स्ट बघूयात आपण क्वेश्चन नंबर 13. विच सॉइल हॅज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी बट हॅज हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अँड पुअर ड्रेनेज. कोणत्या सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी नाव दिलेलं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे, जास्त पण सायमल्टेनियसली काय ड्रेनेज कॅपॅसिटी कमी आहे. आता याच्या मागचं लॉजिक होतं, लॉजिक नाही फॅक्च्युअल पण क्वेश्चन आहे आणि लॉजिक काही पद्धतीत आपण याच्या ठिकाणी लावू शकतो की अल्वेल सॉइल म्हणजे कोणती सॉइल, जे की बऱ्यापैकी गंगा बेल्ट जो आहे तर त्या एरियामध्ये किंवा गाळाचे टाईप मध्ये जे सॉइल आहे अराउंड द रिव्हर बेसिन तर इट इज अन अल्वेल टाईप ऑफ. लॅटराइट सॉइल मोस्टली कुठे तामिळनाडू वगैरे जे रिजन आहे त्याच्यामध्ये. डेझर्ट सॉइल अरिड एरिया म्हणजे जो की राजस्थान वगैरे त्या ठिकाणी रेड सॉइल. हे जे काही सॉइल आहेत तर यांच्यामध्ये ब्लॅक सॉइलचं काय स्पेसिफिकेशन आहे की क्ले कंटेंट जे आहे तर ते जास्त असतं. इट इज अन हाय क्ले कंटेंट अँड ड्यू टू ऑफ दॅट हाय क्ले कंटेंट मुळे काय होतं की जो पाण्याचा निचरा आहे तर तो कमी प्रमाणात होतो, ड्रेनेज कमी होतं, बट सायमल्टेनियसली वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे तर ती जास्त असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. आन्सर ब्लॅक सॉइल. देन नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 31. ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी स्टार्टेड इन इंडिया इन विच इयर. तर इट इज अ फॅक्च्युअल क्वेश्चन. 1980s हे आन्सर आहे. अराउंड 1982 और 83 ला हे म्हणजे रिसर्च बेसिस वरती सुरू करण्यात आलं ग्रीन हाऊसचा. देन नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट हाऊ मेनी अॅग्रोक्लायमॅटिक झोन्स आर इन इंडिया. तर किती अॅग्रोक्लायमॅटिक झोन्स आहेत? 15 अॅग्रोक्लायमॅटिक झोन्स आहेत. तर ते कसे लक्षात ठेवायचे? तर ते लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत आहे. हा इंडियाचा मॅप कन्सिडर करा. मी सोपी पद्धत सांगतो. इंडियाचा मॅप कन्सिडर करा आपण फक्त. वरचा जो रिजन आहे तो इट इज अन वेस्टर्न हिमालया रिजन. वेस्टर्न, ईस्टर्न हे दोन झाले. हे दोन झाल्यानंतर एक अशी लाईन जाते. अशी लाईन गेल्यानंतर 1 2 3 4 हे 4 स्टॉप आहेत असं लक्षात घ्या. देर इज अ 4 स्टॉप. मग देन इट इज अ लोअर गंगेटिक. देन it is a middle Gangetic, it is an upper Gangetic, and then last one is in this row, it is a trans Gangetic मध्ये क्रॉपिंग इंटेन्सिटी हाय आहे हे लक्षात ठेवायचं. फर्टिलायझर यूज सुद्धा जास्त आहे आणि क्रॉपिंग इंटेन्सिटी फ्रॉम वेस्ट बेंगॉल टू पंजाब ही इन्क्रीज होत जाते, हे एक लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. देन
बाकीचे जे आहेत आता हे झाले एक 1 2 3 4 5 6 लक्षात आले तुमच्या. देन रेस्ट ऑफ द 1 2 3 4 असा म्हणजे चौकोनी प्रकारात तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे झालं तुमचं ईस्टर्न प्लेटो अँड हिल्स. हे झालं सेंट्रल प्लेटो अँड हिल. दिस पॉइंट इज वेस्टर्न प्लेटो अँड हिल्स अँड देन इट इज अ साऊथ प्लेट्यू अँड हिल्स. हे लक्षात ठेवले. मग ही लाईन लक्षात ठेवायची. ही साईड फॉर दिस साईड इट इज अ ईस्ट कोस्ट plain and hills, east coast plain and hills. Then for this side it is a west coast plain and hills. And then this region is 13 number region number 13. It is also called as oil seed region. Which one is that? Gujarat plain and hills. Gujarat plain and hills. It is a Gujarat plain and hills. Then 14 is that 14 region is that arid region. अशा पद्धतीने वेगवेगळे तुम्ही क्लायमॅटिक झोन सुद्धा लक्षात ठेवू शकता. त्यांची परत काही स्पेसिफिकेशन आहे. हे इन डिटेल जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा समजूनच जाईल, पण अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. देन क्वेश्चन नंबर 33. इट इज अ डेव्हलपमेंट ऑफ क्वेश्चन काय दिलेला आहे? डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रिकल्चर इकोसिस्टम इंटेंडेड टू बी सस्टेनेबल अँड सेल्फ सफिशियंट. तर याच्यामध्ये ह्या दोन वर्ड वरनच लक्षात ठेवायचं की पर्माकल्चर इट इज अन आन्सर. पर्माकल्चर प्रॅक्टिस याच्यामध्ये सेल्फ सफिशियंट असतात, म्हणजे जे काही प्रॅक्टिसेस असतात अशा पद्धतीनं ग्रो केले जातं की सर्व याच्यामध्ये वेगवेगळे क्रॉप्स घेतले जातात. ठीक आहे. देन नेक्स्ट बघूयात आपण क्वेश्चन नंबर 34. Where is the headquarters of ICR Indian Institute of Soil and Water Conservation? It is also factual type of question. ऑप्शन दिलेले होते तुम्हाला भोपाळ, जयपूर, नागपूर, देहरादून अँड नन ऑफ द अबव. आन्सर काय याचा? आन्सर आहे देहरादून. ओके. नागपूरला काय दिलेलं आहे? नागपूरला काय आहे मग? कशाचं हेडक्वार्टर? ह्या भोपाळला काय? सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ जे इंजिनिअरिंग मशिनरीज आहेत तर त्यांचे इन्स्टिट्यूट आहे. जयपूरला काय आहे? जे मार्केटिंगचं आहे, बिझनेस मार्केटिंग, तर त्याचं जे इन्स्टिट्यूट आहे ती जयपूरला आहे. नागपूरला काय? ॲग्मारचं हेडक्वार्टर. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी किंवा सॉइलचं एक आहे. तर हे बरेच असे तुम्ही आपण असे डिस्कस केले पाहिजे. देन क्वेश्चन नंबर 35. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट अँड नॅशनल रिसर्च पार्टनर डेव्हलप द गोल्डन राईस टू कॉम्प्लिमेंट द डिफिशियन्सी ऑफ. तर हे जे बाकीचं आहे ना, हे फक्त आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय आहे? द डिफिशियन्सी ऑफ कशासाठी गोल्डन राईस म्हणलं की लगेच लक्षात ठेवायचं डिफिशियन्सी कशाची ओव्हरकम करायची ती व्हिटॅमिन ए ची. ओके. देन क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन एक म्हणजे प्रॅक्टिकल टाइप मध्ये आणि एकदम विचारला होता. हा ज्याला माहित असेल तोच आन्सर देऊ शकतो, अदरवाइज थोडस लॉजिक लावून पण. इट इज क्वेश्चन इज दॅट कॅल्क्युलेट सॉइल गिव्ह द एफरवेन्सेस visibly when treated with dilute 0.1 normal SCl due to the release of what. म्हणजे असा उकळी आल्यासारखं किंवा असा धूर निघल्यासारखं कशामुळे होतं? तर इट इज अ CO2. म्हणजे कशाच्या रिलीजमुळे होतं जेव्हा कॅल्क्युलेट सॉइल SCl चे रिएक्ट करते. तर इट इज अ CO2, कार्बन डायऑक्साइड. आन्सर इज कार्बन डायऑक्साइड. Then question number 37. The farming system where the crop and livestock form synergy with recycling. लक्षात ठेवायचं रिसायकलिंग वर्ड इम्पॉर्टंट आहे. तर अलाव मॅक्झिमम यूज ऑफ अवेलेबल रिसोर्सेस इज नोन एज. मग रिसायकलिंग अलाव मॅक्झिमम यूज. रिसायकलिंग आलं की लक्षात ठेवायचं इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम. अदरवाइज इट इज ऑल्सो द मिक्स्ड फार्मिंग टाइप ऑफ सिस्टीम, बट रिसायकलिंग होत आहे आणि मॅक्झिमम युटिलायझेशन होत आहे अवेलेबल रिसोर्सेसचं. देन इट इज द केस ऑफ द इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम. देन क्वेश्चन नंबर 38. Name of the physiological disorder in mango where the fruit from outside look normal but inside patch of the flesh becomes sponge, yellow or sour. तर नावातच दिलेलं होतं याच्यामध्ये बऱ्यापैकी की कशी होती स्पॉन्जी. देन आन्सर इज द स्पॉन्जी टिश्यू इज द आन्सर हिअर. अल्टरनेट बेरिंग कशामुळे येतो? तर सल्फर डायऑक्साइड एक त्याला रिस्पॉन्सिबल आहे. बाकीच्या पण गोष्टी आहेत, मँगो मॉल फॉर्मेशन वगैरे याचे पण काही म्हणजे विचारलं जातं की कशामुळे होतो किंवा काय त्याचं स्पेसिफिकेशन. ओके. देन क्वेश्चन नंबर 39. इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट inland water resource in the form of brackish water is highest? The answer is that it is also the factual one question.
ज्यांनी वाचलेलं आहे किंवा याच्यात लॉजिक लावण्यासारखं असं नाही. इट इज अ फॅक्च्युअल क्वेश्चन. ओडिसा इज द आन्सर अँड तो किती एरिया आहे? इट इज अन 430,000 हेक्टर एरिया. देन एक असा क्वेश्चन होता की व्हॉट इज द पर्पज ऑर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ किसान क्रेडिट कार्ड. तर याच्यामध्ये काय काय होतं की म्हणजे त्याच्यामध्ये दिलेलं होतं की कशासाठी याचा यूज केला जातो. तर ते त्याचं कन्झम्पशन आणि जे क्रॉप आहे, क्रॉप कल्टिव्हेशन करायचं आहे फार्मरला, तर त्याच्यासाठी बेसिक ऑप्शन दिलेला होता. तर ते ऑप्शन होता. तर बट सायमल्टेनियसली आपण जे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत तर ते बघूयात. एम काय काय होते, प्रोव्हाइडिंग ॲडिक्वेट अँड टाइमली क्रेडिट फॉर द कॉम्प्रिहेन्सिव्ह क्रेडिट रिक्वायरमेंट ऑफ फार्मर्स अंडर द सिंगल विंडो फॉर द देअर कल्टिव्हेशन अँड अदर नीड्स ॲज इंडिकेटेड बिलो. याच्यामध्ये बघा की कोणकोणते शॉर्ट टर्म क्रेडिट रिक्वायरमेंट फॉर कल्टिव्हेशन ऑफ क्रॉप, देन पोस्ट हार्वेस्ट एक्सपेन्सेस, प्रोड्यूस मार्केटिंग लॉ, हे जे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. स्कीम वाचत असताना एक लक्षात ठेवायचं, बाकी तुम्ही वाचाच जे तुम्हाला कंपायलेशन किंवा एखादं इन्स्टिट्यूट काय प्रोव्हाइड करत असतात. बट सायमल्टेनियसली विकासपीडिया ऑल्सो वन ऑफ द व्हेरी म्हणजे वी कॉल इट ॲज अ व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज ऑफ द स्कीम. जे पण गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत तर त्याचे एकदम कन्साइज क्लिअर आणि एकदम म्हणजे ट्रस्टेड सोर्स आपण म्हणू शकतो वाचण्यासाठी. तर त्याच्यामध्ये सर्व प्रोव्हिजन दिलेले असतात. तर त्या तुम्ही रीड करत जा. देन डाउनवर्ड मुव्हमेंट ऑफ वॉटर इन द रिस्पॉन्स ऑफ ग्रॅव्हिटी. नेक्स्ट क्वेश्चन इज डाउनवर्ड मुव्हमेंट ऑफ वॉटर इन द रिस्पॉन्स ऑफ ग्रॅव्हिटी इज कॉल्ड एज. असं जर आलं डाउनवर्ड मुव्हमेंट अँड इन द रिस्पॉन्स ऑफ ग्रॅव्हिटी जर आलं तर बिनधास्त आपण काय लिहायचं? परकोलेशन. परकोलेशन इन द रिस्पॉन्स ऑफ ग्रॅव्हिटी जर आलं आणि फक्त जर डाउनवर्ड मुवमेंट आलं म्हणजे जर तिथं उल्लेख नाही आला की इन द रिस्पॉन्स ऑफ ग्रॅव्हिटी जस्ट होतं, तर इट इज अ कन्सेप्ट ऑफ इन्फिल्ट्रेशन. ओके. देन क्वेश्चन नंबर 42, एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक फॉर लाईव्हस्टॉक इज डेव्हलप इन इंडिया बाय विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूट. आन्सर आहे एनडीडीबी, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. इस्टॅब्लिशमेंट कधी आहे? 1965 विथ द ऍक्ट ऑफ पार्लिमेंट ऑफ इंडिया. कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते? तर मिनिस्ट्री ऑफ फिशरी, ॲनिमल हस्बंड्री अँड डेअरी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. देन फर्स्ट एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी कधी म्हणजे झाली सुरुवात त्याची इंडियामध्ये? तर 1987ला. कुठं? सेंट्रल जी आहे एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी ऍट साबरमती आश्रम गोशाळा, विदाज. फंडेड कोण करतं या जी आहे ही टेक्नॉलॉजी? तर याला फंड कोण करतं? डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. कम्स अंडर विच मिनिस्ट्री? मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ओके. तर किती फेज मध्ये झालंय? तर 5 इयर्सच्या फेज मध्ये कम्प्लीट झालेलं आहे, 1987 टू 1992. ओके. हे स्पेसिफिकेशन होते काय. देन क्वेश्चन 43, क्वेश्चन नंबर 43, पॅरामीटर यूज बाय बिग कॉर्पोरेट कंपनी टू इन्व्हेस्ट इन अ ॲग्री प्रोजेक्ट. याचे ऑब्जेक्टिव्ह जे दिलेले होते तर ते एन्श्योर होत नाहीत किंवा थोडेसे आठवत नाहीत. बट रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न वर्सेस इंटरनल रेट ऑफ रिटर्न मोस्ट ऑफ द टाइम याचा आन्सर असण्याचे चान्सेस आहे. इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय? ज्या वेळेस असा पॉईंट जिथनं ऍक्च्युली ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे तिथनं आपल्याला कळतं की पुढं कंटिन्यू करायचं का नाही, ह्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आपण त्याच्यामध्ये कंटिन्यू करायचं का नाही, हे इंटरनल रेट ऑफ रिटर्नवरनं समजतं आपल्याला. आणि त्याच्याशी जर रिक्वायर्ड रिटर्न जो आहे, रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न, हे जेव्हा आपण कम्पेअर करतो तर आपण डिसाईड करतो की एखाद्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही. सो इट इज अन म्हणजे हे सोप्या भाषेमध्ये ऍक्च्युली इट इज अन एक थोडं क्लिष्ट टर्म आहे. एवढ्या टेक्निकल नेटिग्रिटीमध्ये जाण्यापेक्षा आपण वरती समजून घेऊया याच्यामध्ये. ठीक आहे. हे आन्सर असण्याचे मोस्ट ऑफ द चान्सेस आहेत. बाकी 3 ऑप्शन एन्श्योर होत नाहीत मला आणि रिकॉल होत नाहीत सध्या. देन क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूयात आपण. जर ते आठवले तर अपडेट करून देण्यात येतील. ही पीडीएफ जी आहे तर ही आपण जे डिस्कस करतोय तर हे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, साकार ॲग्रिकल्चर नाशिक या नावाने टेलिग्राम चॅनल आहे. याच्या एंडिंगला ह्याच पीडीएफ मध्ये पण त्याची लिंक देण्यात आलेली आहे. व्हिडिओ मध्ये पण याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येईल. तर त्यावरती तुम्ही ही पीडीएफ बघू शकता आणि शेअरही करू शकता, वाचू शकता. ओके. देन क्वेश्चन नंबर 41, स्कीम फॉर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन. याच्यावरती पण एक क्वेश्चन आलता. तर हे काय? परंपरागत कृषी विकास योजना इज द आन्सर. देन क्वेश्चन नंबर 45,
which principle of farm management implies that saving in the resource replace must be greater than that the cost of resource added in choosing between the two competing resources for profit maximization. प्रॉफिट मॅक्झिमायझेशनचा जेव्हा उल्लेख येईल तर अशा वेळेस जर दोन रिसोर्सेसचा उल्लेख करण्यात आलेला आहे देन इट इज आन्सर द केस ऑफ प्रिन्सिपल ऑफ लिस्ट कॉस्ट कॉम्बिनेशन. रेस्ट ऑफ द ऑप्शन काय होते प्रिन्सिपल ऑफ कम्पेरेटिव्ह ऍडव्हान्टेज इक्वी मार्जिनल रिटर्न डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न याचे एक्झाम्पल माहिती आपल्याला जे रसगुल्ल्याचे एक्झाम्पल डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. ओके ठीक. Then question number 46. Which of the following device responsible for the solid waste collection in wastewater treatment plant? असाच काहीसा क्वेश्चन होता. एक्झॅक्ट वर्डिंग रिकॉल होत नाही बट असाच काहीसा क्वेश्चन होता. Probably most probably answer is the silting chamber, but might be there trickle filter also. म्हणजे हा क्वेश्चन मुद्दाम शेवटी ठेवण्यात आलेला आहे. याचा आन्सर तेवढ्या शुअरिटीने इन्शुअर नाही बट मोर प्रोबेबली दिस इज द सिल्टिंग चेंबर इज द आन्सर. ओके याचा शुअर रेफरन्स मिळालेला नाही. अशा पद्धतीने आपण जे 50 पैकी जवळपास 46 क्वेश्चन 46 क्वेश्चन वी आर डिस्कस्ड हिअर. सो विथ दिस it's my very humble effort to explain the various objective which was asked in the exam of Bank of Maharashtra, which took by the IPPS. So for the future updates and for the PDF of this paper or memory based question paper, you also visit our Telegram channel, which Telegram channel is साकार ॲग्रिकल्चर नाशिक नावाने टेलिग्राम चॅनल आहे. याची लिंक इथं मी दिलेली आहे. तर ही तुम्ही बघू शकता. साकार ॲग्री बाय वैभव गुळवणे ही या चॅनलची लिंक आहे. तुम्ही शेअर म्हणजे बघू शकता आणि तुम्ही लाईक, सबस्क्राईब किंवा जे आहेत जॉइन करा चॅनल. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे म्हणजे येणारे पेपर आहे आता जे AFOचा आहे तर याच्यामध्ये आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पेशल बॅच पण चालू करत आहोत जे IBPS AFO आहे. तर त्याच्यासाठी जवळपास 10 ते 15 तारखेच्या दरम्यानमध्ये आपण एक बॅच स्टार्ट करत आहोत. जे ॲग्रिकल्चरसाठी स्पेशल ज्या जागा व्हॅकन्सीज आताच रिसेंटली ॲड पडली तर त्याच्यानुसार आपण ही बॅच लॉन्च करणार आहोत. तर त्याच्या डिटेल ज्या आहेत तर त्या या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करण्यात येतील आणि वेगवेगळ्या ह्याच्यासाठी जर माहिती हवी पाहिजे तर त्यासाठी तुम्ही जो नंबर आहे तर त्याच्यावरती कॉलही करू शकता, मेसेजही करू शकता, डेमो लेक्चर पण बघू शकता. तर ठीक आहे आपण या ठिकाणी थांबूयात आणि काही क्वेरी असतील तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा. व्यवस्थित जे लेस एन्व्हायरमेंटल फुटप्रिंट पाडेल अशी दिवाळी साजरी करा आणि सर्वांनी करोनाच्या याच्यावरती पण थोडीशी काळजी घ्या. थांबूयात. धन्यवाद.